नमस्कार मंडळी, मी सौ पूर्णा परांजपे. स्वयंपूर्णा या माझ्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून नवरात्र विशेष या मालिकेत आज आपण मुलाखत ऐकणार आहोत. आकाशवाणीतील उद्घोषिका नवदुर्गा सीमाताई सहस्रबुद्धे यांची मुलाखत ऐकूया. नमस्कार सीमाताई. नमस्कार. आज स्वयंपूर्णा या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आकाशवाणीतल्या नवदुर्गा या विषयासाठी मुलाखत घेणार आहोत. त्यामध्ये तुमचं स्वागत करते. नमस्कार. सगळ्यात प्रथम हा शक्तीचा जागर आहे आणि नवदुर्गा म्हणण्याचं स्त्रीला वैशिष्ट्य म्हणजे की ती बऱ्याच आघाड्यांवरती लढत असते. खरं तर आजकालच्या युगामध्ये लढतच असते कारण तिला हा लढा एकटीने द्यावा लागतो. कारण आजची स्त्री ही घरामध्ये जॉब असेल तिथे किंवा आपली आवड जपण्यासाठी या सगळ्याच्या माध्यमातनं खरंच या सगळ्या गोष्टींमध्ये धडाडीने पुढे असते आणि म्हणून ती नवदुर्गा आहे असं म्हणायला हरकत नाही. तर मला एक गोष्ट अशी विचारायची आहे की आकाशवाणीमध्ये आपल्याला काम करायचंय म्हणजे ऍज अ जॉब असेल किंवा आवड असेल, पण इकडे वळावं असं का वाटलं? माझ्या बाबतीत कसं झालं ना, माझी आई नागपूर आकाशवाणीला अनाउन्सर होती. बर. तर माझ्या जन्मापासून मी ते बघत आले होते की उद्घोषिका, त्यांना येणाऱ्या अडचणी, बर. त्यांना काय करावं लागतं, काय काय करावं लागतं आणि सकाळी उठून जाणं, रात्री उशिरा परत यावं तिच्या ड्युटीज असणं, हे सगळं मला जे आपण कारण मला वाटतं या सगळ्या 3 शिफ्ट मध्ये तुमच्या वेळांनुसार तुम्हाला आणि एक कसं होतं, नियोजन करणं 40-50 गरजेचं आहे. वर्षापूर्वी तर गोष्टी आणखी वेगळ्या होत्या बरोबर. की वाहनं कमी असायची आणि त्या सगळ्या गोष्टी तिने केलेल्या मी बघितल्या होत्या. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींची खूप सवय होती मला. आणि मग पुण्याला लग्न झाल्यावर आले आणि एकदा त्यावेळी टीव्ही वगैरे घरी काही नव्हता, तर रेडिओ सुरू असायचा नेहमीप्रमाणे. तर तेव्हा मी ऐकलं की असं नैमित्तिक उद्घोषिकांची परीक्षा आहे. आणि म्हटलं छान आहे. आपण, कारण नागपूरला असताना मी खूप नाटकांमध्ये कामं केली होती. दूरदर्शनला मी जायची आणि नागपूर आकाशवाणीला पण बालोद्यान आणि अशा तशा वेगवेगळ्या केलं कार्यक्रमांमध्ये तुम्ही भाग घेत होतात आणि राज्यस्तरीय नाट्य स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. त्यामुळे या सगळ्याची सवय होती, आवड म्हणजे तो होती, संस्कार होता असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे मग हे ऐकलं, म्हटलं अरे ही छान संधी आहे आपल्याला. मग मी जाऊन निवेदन म्हणजे हे दिलं, ऍप्लिकेशन केली आणि मग ती परीक्षा झाल्या सगळ्या. त्याच्यामध्ये सुरू झाला प्रवास. छानपैकी. कारण या माध्यमामध्ये जर काम करायचं असेल तर तुमचं, मला वाटतं की सारासार सगळ्या गोष्टींचं तुम्हाला भान असणं खूप महत्वाचं आहे. कारण ही नुसती तुमच्या एका माणसापुरेशी गोष्ट नाहीये. कारण तुम्ही आवाजाच्या माध्यमातनं समाजासमोर जेव्हा पोहोचता तेव्हा वेगवेगळ्या विषयांवरती जर तुम्हाला याचा अभ्यासच करणं गरजेचं आहे, त्याच्याशिवाय तुम्ही समोर हे मांडू शकत नाही असं म्हणायला हरकत नाही. आणि जितकं कुठे तर ते कसं झालं की जे आईकडनं ऐकताना सोप्या वाटायच्या गोष्टी की ती सांगायची, तर असं वाटायचं ठीक आहे, हे काय जमत असेल, करता येत असेल. पण जेव्हा खरोखरी आपण त्या माईक समोर बसतो आणि मग तेव्हा ज्या अडचणी येतात की घशाला कोरड पडणं, बरोबर, एसी सुरू असला तरी थोडासा घाम येणं, या सगळ्या गोष्टी लक्षात यायला लागल्या की अरे हे जितकं सोपं वाटत होतं तेवढं ते सोपं नाहीये. बरोबर. तर आणि मग हळूहळू सवय होत गेली. अनुभव अगदी खरंय. आणि थोडासा आईचा पण तिच्याकडनं पण मी रेकॉर्डिंग करायची. मग आईला ऐकवायची की कुठे कमी पडतंय किंवा काय बदल करायला हवेत याच्यात. मग जसं प फ की ते माईक वर असं ब्लास्ट होऊ नये म्हणून काय करायचं. मग ते थोडंसं हळूहळू आपलंच ऐकून की आपलं इथे विचित्र ऐकू आलंय, मग ते पुढच्या वेळी आपण एखाद्या शब्दाची फेक समोर करताना किंवा तो उच्चारताना तुमच्या तोंडातून बाहेर पडणारा शब्द हा त्या स्पष्ट पद्धतीने पडणं गरजेचं आहे. कारण त्याच्यावरून समोरच्या माणसाला तुमची भूमिका काय मांडायची हे कळत असतं. आणि तुम्ही कुठल्या परिस्थितीला किंवा कुठल्या अडचणींना तोंड देऊन आज तिथे बसला आहात हेच ऐकणाऱ्याला कळता कामा नये. आणि त्याला कळू
पण नाही देता की कामा नये. म्हणजे आज मी खूप काहीतरी खूप लढत देऊन घरची भरपूर काही काही करून बरोबर आहे. किंवा आज आले मला आहे. कसलं तरी दुःख झालंय, हा, दुःख आज मला झालंय, अति कुठल्या तरी गोष्टीचा आनंद आनंद झालाय, झालाय, या सगळ्याचा परिणाम की तो तुमच्या बॅलन्स आवाज तुमचा तसाच आवाजावर होता आला कामा नये. पाहिजे. आणि बरोबर आहे. ते हळूहळू शिकूनच येतं हे होय. सगळं. आणि आणि शेवटी अनुभव हा हो, माणसाच्या आयुष्यातला अगदी सगळ्यात मोठा शिक्षक आहे. त्यामुळे या अनुभवाने हळूहळू अगदी त्याच्यात अगदी प्रगल्भता येत जाते असं खरंय. म्हणायला हरकत नाही. तर तुमची पहिली आकाशवाणीची ड्युटी हा, ही कुठल्या केंद्रावरती झाली? पुणे केंद्रावरच झाली. बरं. आणि विविध भारतीला पहिली झाली आणि मग दुसरी पुणे आकाशवाणीला झाली, दुसरी म्हणजे ड्युटी. पुणे आकाशवाणी पासूनच तुमची हो हो सुरुवात हो हो. झालेली आहे. म्हणजे नागपूर आकाशवाणीला मी अनाउन्सर म्हणून कधीच हा नव्हते, पण नाटकांमध्ये कामं हा, केली म्हणजे होती. छोट्या छोट्या हा भूमिकांमधनं हा तुम्ही तिथनं शिकत हा गेलात आणि तिथून अनुभव घेऊन तुम्ही हा, पुणे आकाशवाणीला अगदी अगदी सादरीकरण हा, करण्याचा अनुभव तुम्हाला तिथे मिळाला. अगदी अगदी आता या सगळ्या ही सगळी कसरतच असते, कारण खरंय. लग्नानंतर आपण ह्या जेव्हा भूमिकेमध्ये असतो तेव्हा आकाशवाणीच्या ड्युट्या ह्या खूप पहाटेपासून सुरू होतात आणि कधी कधी रात्री पण तुम्हाला उशिरापर्यंत हो हो थांबून कराव्या लागतात. तेव्हा घरातली सगळी तारांबळ किंवा मुलांची शाळा, घरातल्या आपल्या जबाबदाऱ्या, या सगळ्याच गोष्टी सांभाळताना तुम्हाला काय वाटत होतं? म्हणजे ही गोष्ट माझ्यासाठी आव्हानात्मक आहे की मी हे छान आनंदाने करू शकणार आहे? कसं झालं माझ्या बाबतीत माहिती का, मी ते इतकं लहानपणापासून बघितलं होतं की मला कधी असं त्याचा खूप जाणवलं नाही की त्रासदायक हा, वाटलं नाही. की हे तर आपण बघत आलो, हे तर आपण केलंच पाहिजे. हा, म्हणजे आपण काही, आणि समजा मी अगदी सांगितलं असतं की मी असं केलं तर मला घरच्यांनी की मग काय, आई हे त्याच्यामध्ये काय आहे करायचीच की. असं? म्हणजे हे आम्ही खरंय. इतकं बघत आलो होतो बरोबर की सकाळी उठून किंवा 3 वाजता उठून थोडा स्वयंपाक करून जायचं किंवा मुलांचे डबे करून जायचे, बरोबर आहे. किंवा 11 वाजता 12 वाजता घरी आल्यानंतर मग पटापट काय करायचं पुन्हा आहे, किंवा मग थोडा स्वयंपाकापाशी उभं मेनू, राहायचं. अगदी काही साग्र संगीत प्रत्येक वेळी नाही, असलंच पाहिजे असं काही नाही. बरोबर आहे. म्हणजे मला विचारण्याचा हेतू तोच आहे की या सगळ्या गोष्टींची ऍडजस्टमेंट करणं हे आपल्या आवडीच्या कामामध्ये जेव्हा आपण ऍज अ जॉब म्हणून करत असतो तेव्हा पण हे आपण करतो, खरंय. मग त्याचा आपल्याला खूप त्रासदायक असं काही वाटत नाही आपल्याला आणि तर नाही वाटत, पण याच्यात इतरांना घरच्यांचाही सुद्धा खूप खूप वाटू त्यांचा नये हो, ह्याची आपण काळजी घेतो. आपण काळजी घेतो. आणि त्याच वेळी त्यांचा सुद्धा सपोर्ट खूप गरजेचा असतो, की एखाद वेळी उद्या जर नवरा अडूत बसला की नाही मला तर कोशिंबीर रोज हवीच, तर मग वाद होणार. मग खरंय आपल्याला खरंय. की अरे खरंच आपण करतोय ते योग्य बरोबर आहे करतोय की का नाही, नाही. बरोबर आहे. सो मुलांचा, घरच्यांचा या सहभाग खूप गरजेचा असतो. बरोबर आहे. आणि त्यांनीच ते सगळं सोपं होत सोपं जातं. होऊन जातं. म्हणजे यामध्ये कसरत जी आपण सगळी म्हणतो ती आपल्या दोन्ही गोष्टींनी होते. म्हणजे घरातल्या गोष्टी सांभाळणं पण होतं आणि आपली आवड जपण्यासाठी आपण जो जॉब करत असतो त्याच्यासाठी सुद्धा होते. हो आणि म्हणूनच आपण प्रत्येक ठिकाणी या नवदुर्गा म्हणून जे म्हणतो आहोत की प्रत्येक ठिकाणी स्त्री अशा पद्धतीने लढते. हो आणि आकाशवाणीतल्या सारख्या ज्या जॉब करणाऱ्या महिला आहेत त्यांना ही कसरत वेळेनुसार करणं खूप महत्वाचं राहतं. कारण खरंय. इतर ठिकाणी आपण 10 ते 5 असं हो ऑफिस हो टाइम हो म्हणतो तसं हे करू शकतो. पण इथल्या टायमिंग मॅनेजमेंट, कारण आकाशवाणीमध्ये जर तुम्ही बघितलं म्हणजे हा तुमचाच अनुभव हो हो सगळ्यांचा की घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे तुम्हाला तिथे हो सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि त्याच्यानुसार आपली जी काही कामं आहेत ती आपल्याला नियोजन करावं हो. लागतं. याच्यामध्ये तुम्हाला कधी असा वेगळा काही अनुभव आला का? म्हणजे आज मी ही ड्युटी केली मला खूप छान वाटलं किंवा आज मला ड्युटी करताना खूप टेन्शन आलं, असा काही अनुभव एखादा? हो, खूपदा कसं, एक दोनदा असं झालं की मी विविध भारतीची माझी ड्युटी होती. तर ते ट्रान्समिशन एक 6:10 पासून सुरू होतं. तर मी 5:30 ला पोहोचले, 5:20 5:30 ला. आणि लक्षात आलं की पुणे केंद्रावर जे अनाउन्सर आहे, त्यांना निरोप गेलेलाच नाहीये. अरे बापरे. सो तिथे कोणीच नसणार होतं. तर इमिजिएटली मला त्यांनी सांगितलं की तू इकडे कर. अच्छा. तर तशी पुणे आकाशवाणीची ड्युटी थोडी कठीण कठीण असते. आहे. हो. तर अचानक तिकडे पण कसं होतं, थोडंसं आपण एकदा देवाला नमस्कार केला खरंय मनातल्या खरंय. मनात की सगळं नीट होऊ दे रे बाबा, आणि स्वतःला झोकून द्यायचं की त्याच्यावरती आता विश्वास आणि आपलं की आता काम. जे होईल ते होईल, आपण आपल्याकडून उत्तम करायचंय असं बरोबर ठरवून. आहे, बरोबर. आणि ते होतं सुद्धा. आणि
वेळ त्या आपण म्हणजे तो वेगळा एक अनुभव तुम्हाला तिथे नक्कीच घ्यायला असतो. मिळाला. आणि मला ती गंमत अशी वाटली की एक दोघांनी ज्यांनी ऐकलं की अगं आम्ही तुझी इकडे पण अनाउन्समेंट ऐकली, तुझाच आवाज इकडे असं कसं झाला दोन्हीकडे. तर ती त्या दिवशी धावपळ करायला लागली की अच्छा. तिकडचं सुरू करून पटकन इकडे आले, बरोबर. इकडचं थोडंसं करून. पण हे किती कठीण आहे म्हणजे हो. आणि ह्या सगळ्यामध्ये दोन्हीकडची मॅनेजमेंट, हो कारण आपल्या डोक्यामध्ये दोन्ही रुटीनचे जे काही तुमचे नसतं. विषय हो जे आहेत ते वेगळ्या पद्धतीने तिथे हो लावायचे किंवा जे काही करायचे काम, त्या गोष्टी लक्षात ठेवून हे करणं खरंच खूप कठीण हो आहे. आपण ना त्याच दिवशी घरी आल्यावर इतकं छान वाटत होतं की की आपण बा आज वेगळं आपण आव्हान काहीतरी की स्वीकारू आज आपण शकलो. काहीतरी खूप छान केलं, सगळं जमून वेगळं आलं. आव्हान. आणि कारण चुकण्याची शक्यता तर असतेच बरोबर की आहे. चुकू शकलेच असते मी. प्रश्नच पण हा, त्यावेळी जे म्हणूनच मी ड्युटी मगाशी ऑफिसर होते जसं त्यांनी म्हटलं पण तसं. माझ्या बरोबर पळापळ केली, त्यांनी खूप सांभाळून घेतलं. बरोबर. आणि कसं होतं शेवटी जसं तोफेच्या तोंडी कोण असतं तसं माईकच्या तोंडी आम्ही असतो. त्यामुळे खरंय, खरंय. मागे आपल्याला जसं घरी असतात तसे तिथे सुद्धा सगळे आपल्या असतात. पण घरच्यांना एक आपल्याला काहीतरी त्याच्यावरती सोल्युशन हो सांगता येतं, हो पण तिथे तसा काहीच त्यामुळे उपाय नाहीये. कारण खरंय. एकदा शेवटी तुमच्या तोंडातून गेलेला शब्द हा गेला अगदी की अगदी गेला. गेला की गेला. त्यामुळे तुम्हाला तिथे काही नंतर अगदी म्हणजे तुम्ही फार फार तर माफी मागू शकता, हो ह्याच्या हो व्यतिरिक्त काही नाही. खरंय. तर अशा अनेक गोष्टींचा अनुभव आकाशवाणीमधल्या या आपल्या मैत्रिणींना नेहमीच येत असतो. अशा अनेक पद्धतीने आपण जेव्हा ह्याच्यावरती काम करत असतो तेव्हा विषयांमध्ये पण वेगवेगळी विविधता तुम्हाला तिथे आणणं हे पण गरजेचं हो आहे. आणि अशा पद्धतीने हे सगळं मांडणं आणि ते समाजासमोर देणं हे आकाशवाणीचं खूप महत्वाचं काम हो आहे. आणि याच्यामध्ये आपला सहभाग खूप महत्वाचा आहे. आज आपण आपली भूमिका इथे मांडायला आलात आणि नवदुर्गेचं काय काम आहे आकाशवाणीतल्या नवदुर्गेचं हे आज समाजासमोर गेलं, त्याबद्दल इथे आलात त्याबद्दल मी आपले खूप आभारी आहे. धन्यवाद. असेच पुन्हा आपल्या मुलाखतींमधनं किंवा कार्यक्रमांमधनं आपण भेटत राहू. पुन्हा एकदा वा, धन्यवाद. मला पण आज खूप छान वाटलं. एक वेगळी संधी बोलायची मिळाली. हो. आणि म्हणजे माईकच्या इकडे काय असतं, माईकच्या तिकडे काय. कारण आपण जसं दूरदर्शनला बघतो किंवा रेडिओवर ऐकतो, तर माईकच्या मागे काय गमती जमती घडतात हे पण काहीतरी सांगायची संधी मिळाली. खूप खूप धन्यवाद.